पाथरी के लिए विकास निधि कम नहीं होने दूंगा। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने पाथरी में आयोजित सभा में ये आश्वासन दिया। उन्होंने कहा, महाराष्ट्र में एकनाथ शिंदे जैसे मुख्यमंत्री का होना, जो आम आदमी की समस्याओं को समझते हैं, एक दुर्लभ उदाहरण है। मुख्यमंत्री ने लाड़की बहन योजना, शहरी और ग्रामीण क्षेत्रों में किए गए विकास कार्यों और रात भर काम करने की शैली से जो काम किए हैं, वो अभूतपूर्व है। संजय शिरसाट ने पाथरी के विकास को लेकर आश्वासन दिया, मैं यहाँ का हर विकास कार्य पूरा करने के लिए कृपया बाहेर जे आप शिवसैनिक बांधव विधान उभा आहेत कृपया त्यांना विनंती आहे. मैं आपके विकास कार्यों में किसी भी कमी को नहीं होने दूंगा। पाथरी में आयोजित 10 करोड़ रुपए के विकास कार्यों और शिवसेना के भव्य सम्मेलन में उन्होंने एलईडी लाइट का उद्घाटन किया और पाथरी के प्रसिद्ध साईं बाबा मंदिर में दर्शन किए। कार्यक्रम में अल्पसंख्यक प्रदेशाध्यक्ष सईद खान, परभनी जिले के शिवसेना नेता आनंद भरोसे और अन्य प्रमुख नेताओं ने भी हिस्सा लिया। संजय शिरसाट ने इस दौरान एक और महत्वपूर्ण बयान दिया। उद्धव ठाकरे की शिवसेना से जुड़े और 10 विधायक अब केवल एकनाथ शिंदे के संपर्क में है। अगर शिंदे ने इशारा किया तो आपको फिर से पछताने का मौका नहीं मिलेगा। अल्पसंख्यक प्रदेशाध्यक्ष सईद खान ने कहा, पाथरी और परभनी जिले के विकास कार्यों को हम शिवसेना और एकनाथ शिंदे की मदद से पूरा कर रहे हैं। हालांकि विधानसभा चुनाव में मुझे उम्मीदवार नहीं मिलने से मुझे दुख है, लेकिन मैं आश्वस्त हूं कि आने वाले 5 सालों में हम विकास के नए कीर्तिमान स्थापित करेंगे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी आज या मेळाव्याचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। आपल्या सर्वांना माहिती आहे की आताच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला आणि त्याचबरोबर महायुतीला विक्रमी असं मताधिक्य मिळालं आणि 235 पेक्षा जास्त आमदार जे आहेत हे महायुतीचे आले। आपल्या शिवसेनेचे 57 पेक्षा जास्त आमदार त्या ठिकाणी आले। हे सर्व जे आहे हे आपले पक्षप्रमुख एकनाथ भाई शिंदे साहेब यांनी 2.5 वर्षामध्ये केलेल्या विकास कामामुळे जे आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या आणि 2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रभर काम केलं आणि या कामाचं फलित आहे की आपल्या महायुतीला मोठा असा जनाधार जे आहे या ठिकाणी महाराष्ट्रामधून मिळाला। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून माननीय सईद भैया हे गेले 2.5 वर्ष झाले का परभणी जिल्ह्यामध्ये काम करत आहेत। सईद भैया यांचं नेतृत्व परभणी जिल्ह्यापुरतं राहिलं नाही साहेब। सईद भैया यांनी महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक समाजाला जे आहे शिवसेनेमध्ये जोडण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे। मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये अल्पसंख्याकाचा एक मोठा मेळावा सईद भैयांनी घेतला। त्याचबरोबर राज्यस्तरीय जे आहे रोजगार मेळावा सईद भैयांनी घेतला। शिवसेनेचे जे ध्येय धोरण आहेत, महायुतीच्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत, त्या योजना पोहोचवायचं काम सईद भैयांनी आपल्या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये केलं। आणि साहेब सईद भैया शिवसेनेमध्ये राज्यस्तरीय काम करत असताना आमच्या पाथरी मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांची इच्छा होती की सईद भैयांनी जे आहे हे पाथरी मतदारसंघाचं नेतृत्व करावं। सईद भैयांना जे आहे आपल्या पाथरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी आणि त्या दृष्टीने शिवसैनिकांच्या आग्रहास्तव सईद भैया जे आहे जोमाने कामाला लागले। मतदारसंघ जे आहे त्यांनी पिंजून काढला। आणि साहेब एक गोष्ट जी आहे आपण या ठिकाणी निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेनंतर जे आहे महायुतीच्या मतदारामध्ये निराशा होती, कारण की लोकसभेमध्ये जे आहे हा महाआघाडीचा खासदार या जिल्ह्यामध्ये आला आणि त्यानंतर जे आहे महायुती पूर्णतः खचली होती। पण अशाही परिस्थितीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सईद भैया यांनी मतदारसंघ पिंजून काढण्याचं काम केलं। गाव आणि वाडी वस्त्यावर जे आहे शिवसेना नेण्याचं काम केलं। प्रत्येक ठिकाणी शाखा त्या ठिकाणी शिवसेनेची केली, शिवसैनिक जोडला आणि महायुतीच्या ज्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या सईद भैयाने या पाथरी मतदारसंघामध्ये पोहोचवल्या। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हा महायुतीला जो महाजनादेश मिळाला आहे, ती लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्रामध्ये 2,40,00,000 महिलांना त्याचा लाभ मिळाला।
पण त्याचबरोबर आमच्या शहीद भैयाने या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये 1,35,000 बहिणींना जे आहे या योजनेचा लाभ पोहोचवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. 150 पेक्षा जास्त रस्ते शहीद भैयांनी केले. मग आम्हाला आशा होती, शिवसैनिकाला अपेक्षा होती की शहीद भैयाला जे आहे विधानसभेची उमेदवारी मिळेल. परंतु यानंतर जे आहे महायुतीचं जे आहे राजदादांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यानंतर शिवसैनिकांच्या सर्व आग्रहास्तवर जे आहे शहीद भैयांना नाईलाजानं जे आहे त्या ठिकाणी विधानसभेला सामोरं जावं लागलं. रासपाचं तिकीट घेतलं साहेब, पण जनतेचं प्रेम बघा. शहीद भैया यांनी पहिल्याच प्रयत्नात 55,000 मतदान त्या ठिकाणी घेतलेलं. शहीद भैया जे आहे हे एक मोठं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे साहेब. या नेतृत्वाने जे आहे अल्पसंख्याकाला न्याय दिलाय, दीनदलिताला न्याय दिलेला आहे आणि या नेतृत्वाच्या मागे जे आहे आता साहेब एक मोठी ताकद आपल्याला उभा करण्याची गरज आहे. आणि या निमित्तानं मी आपल्या सर्वांना जे आहे सर्व शिवसैनिकाच्या वतीनं विनंती करतो की शहीद भैयाला जे आहे या ठिकाणी आपण आमदार म्हणून काम करण्याची राज्यामध्ये संधी द्यावी. साहेब, पाथरी नगरपालिका जी आहे हे कोणीही पाहिलं नव्हतं. आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे शहीद भैयांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे विकास या ठिकाणी खेचून आणला. 25 कोटी रुपयाचे जे आहे हे रस्ते आणि नाल्यासाठी फंड आणला. पण या ठिकाणी जे आहे आम्हाला सर्व भाविक भक्तांची एक मागणी होती की कर्मभूमीचा जसा विकास झालेला आहे तसा जन्मभूमीचा सुद्धा विकास झाला पाहिजे. आणि या ठिकाणी जे आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आहे 91 कोटी रुपयाचा निधी जे आहे या ठिकाणी मंजूर केला. म्हणून आपल्या सर्वांना जे विनंती आहे माझी साहेब की शिवसेना जी आहे शिवसेना वाढवायचं काम केलेलं आहे. परंतु मला एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की शिवसेना वाढवत असताना जे आहे शहीद भैयाला खेचवायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. या ठिकाणी पाथरीचे एक माजी आमदार आहेत, सतत विकासाला जे आहे त्यांचा विरोध आहे आणि आपल्या शिवसेनेचे एक माजी आमदार आहेत. या पाथरीच्या माजी आमदाराच्या सांगण्यावरून शिवसेनेचे माजी आमदार जे आहेत एक शहीद भैयाबद्दल आकाश त्या ठिकाणी ठेवतात आणि शहीद भैयाला जे आहे विरोध करण्याचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण लक्ष द्यावं. जिल्ह्यामध्ये शहीद भैयाने मोठी ताकद निर्माण केली आहे. या ताकदीला शक्ती द्यायचं आपण काम करावं. शहीद भैयाला पुनश्च एकदा विनंती आहे की आपण विधान परिषदेवर त्यांना संधी द्यावी. एवढाच या निमित्ताने मी बोलतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब व आमचे मराठवाड्याचे नेते व सामाजिक न्याय मंत्री आदरणीय सिरसाट साहेबाचा पाथरीत मी शिवसेनाच्या वतीनं पाथरी तालुक्याच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. आणि आमचे मराठवाड्याचे मंत्री म्हणून त्यांचं जे निवड केली एकनाथ शिंदे साहेबांना खरंच शिवसेनेला न्याय देण्याचं काम सिरसाट साहेब करतील हे सगळ्याला अपेक्षा आहे. मराठवाड्यामधून त्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो. पाथरीत आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आनंद भरोसे साहेब, आमचे जिल्हा संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख जौजाड साहेब, आमचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश फडसाहेब, आमचे जिल्हा प्रमुख पाथरी विधानसभाचे नाना टाकडकर साहेब, कारखान्याचे चेअरमॅन नाना चिंचाने साहेब, आमचे मार्केट कमिटीचे सगळे संचालक पप्पूभैया घाणगे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, आमचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट मुंजाजी भाले साहेब, आमचे संभाजीनगरचे माजी महापौर साहेब, आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक, सर्व सन्माननीय व्यासपीठ साहेब. या मतदारसंघाची परिस्थिती अशी होती, हे मतदारसंघात काँग्रेसचा आमदार होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले. सगळे लोकांना तुम्ही जे एकनाथ शिंदे साहेबासोबत राहून एकनाथ शिंदे साहेबाला जे सहकार्य केला आणि महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडली आणि ते क्रांतीचा सगळ्यात मोठा श्रेय तुम्हाला पण जाते. मराठवाड्यामधून जे सिरसाट साहेबांना जे काम केलं आणि एकनाथ शिंदे साहेबाला साथ देण्याचं काम केला, खरं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला कोणी केलं सगळ्यात मोठे शिलेदार तुम्ही हे साहेब एकनाथ शिंदे साहेबाला मुख्यमंत्री करण्यात. आणि ते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर हे पाथरी विधानसभामध्ये विकासाच्या नावानं काय नव्हतं. आज पाथरी हे साईबाबाची जन्मभूमी आहे साहेब. अनेक वर्षापासून साईबाबाची जन्मभूमीला 100 रुपये पण निधी आला नाही.
आणि उद्धव ठाकरे साहेबांना वारंवार घोषणा केले की निधी देतो, पण आतापर्यंत निधीची घोषणा त्यांनी केली, पण निधी किंवा साईबाबासाठी दिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यावर संभाजीनगरला कॅबिनेटची मीटिंग झाली साहेब. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 91 कोटी रुपये देण्याचं काम पाथरी साईबाबांसाठी दिलं साहेब. आज साहेब पाथरी विधानसभा मध्ये पाथरी नगरपालिकासाठी 25.5 कोटी रुपये दिले. आज ग्रामीण भागासाठी साहेब डीपीडीसीच्या माध्यमातून 77 कोटी रुपये देण्याचं काम जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना केलं. आज पूर्णा नगरपालिकेला एकनाथ शिंदे साहेबांना निधी दिला, परभणी महापालिकेला निधी दिला. साहेब मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 5,000 लोकांचे ऑपरेशन केले आपण, आणि ते बी रुग्ण कसं होते 5 लाख पासून तो 25 लाख पर्यंत. हे सगळं न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलं साहेब. अनेक लोकांना साहेब 1 लाख 2 लाख असे रुग्ण होते, 50,000 रुग्णाला आपण पैसे मिळवून द्यायचं काम केलं साहेब. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलेलं आहे साहेब. आज साहेब एक श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण रोजगार मेळावा घेतला पाथरीमध्ये. आज 100 नामांकित कंपन्या आपण इथं आणले साहेब. 5,000 मुलाला मतदारसंघाच्या मुलाला रोजगार द्यायचं काम श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघात मी केलं साहेब. अनेक या मतदारसंघात साहेब शेतकऱ्यासाठी स्वखर्चाने 104 शिवरस्ते बांधले साहेब. हे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा साहेब. या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी आमदार नसताना, नगरसेवक नसताना, जिल्हा परिषद सदस्य नसताना, मी काय नसताना साहेब 1,000 कोटी रुपये हे मतदारसंघासाठी विकासासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मला आशीर्वाद रूपाने 1,000 कोटी रुपये देण्याचं काम केलं साहेब. मी तुम्हाला सांगतो, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवगाव पाटा पाथरी सोनपेठ रस्त्यासाठी 761 कोटी रुपये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं. आज मी सांगतो साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 40 वर्षापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसत नव्हता, त्याला त्याच्या खालच्या बेसिमीसाठी साहेबांना 1 कोटी रुपये देण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये देण्याचं काम केलं साहेब. वेगळ्या माध्यमातून आज सामाजिक न्याय मंत्री तुम्ही आहे साहेब. मानवत नगरपालिकासाठी सामाजिक न्याय मधून एकनाथ शिंदे साहेबांना 15 कोटी रुपये देण्याचं काम आम्हाला केलं. पाथरी नगरपालिकामध्ये 10 कोटी रुपये देण्याचं काम केलं. सगळा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला दिला साहेब. आणि मी तुम्हाला जाहीर भाषणांमध्ये सांगतो साहेब, जितका निधी एकनाथ शिंदे साहेबांना मला दिला, हे इतके कार्यकर्ते इथं बसलेले साहेब, नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, जिल्हा परिषद, मी 100 रुपये कोणाचे घेतले असन, कोणाची चहा पिली असन, कोणाची टक्केवारी घेतली असन साहेब. जाहीर भाषणात सांगतो साहेब, 100 रुपये कोणाची टक्केवारी घेतली नाही, 1 रुपया कोणाचा घेतला नाही. जे एकनाथ शिंदे साहेबांना जे निधी दिला कार्यकर्त्यासाठी, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम केलं साहेब. त्याच्यामधलं 1 रुपयाचं काम स्वतः मी केलं नाही साहेब, ना कोणत्या कार्यकर्त्याकडून 100 रुपये घेतले नाही. जाहीर भाषणांमध्ये एखाद्या कार्यकर्त्याने उठून सांगायला पाहिजे की भयाना कोणाकडून 100 रुपये घेतले. जे एकनाथ शिंदे साहेबांना न्याय दिला तसा निधी द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून साहेब. माझ्या मनात एक मोठी खंत आहे, खूप मोठी खंत आहे साहेब. मी महाराष्ट्राचा अल्पसंख्याकचा अध्यक्ष आहे. आज मी 1,000 अल्पसंख्याक समाजाचे नगरसेवक शिवसेनेत आणले. जे अल्पसंख्याक मंत्री होते सिल्लोडचे, त्यांनी अल्पसंख्याक समाजावर इतका अन्याय केला, सगळा निधी विकायचं काम केलं साहेब ते माणसांना. आणि सगळ्या अल्पसंख्याक समाजाला 100 रुपये आम्हाला कोणची मदत केली नाही. जे अल्पसंख्याक समाज आम्ही बांधला नागपूर पासून मुंबई पर्यंत, ते माणसानं अल्पसंख्याकसाठी काय केलं नाही. अल्पसंख्याकावर अन्याय करायचं काम ते मागचे आपल्या अल्पसंख्याक मंत्रीने केलेलं आहे. पण आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे साहेब, जे आमचा अन्याय जे पहिले आमच्यावर झाला ते अन्याय तुमच्याकडून होणार नाही. आज मानवत नगरपालिकेला एकनाथ शिंदे साहेबांना पैसे दिले साहेब. मानवत नगरपालिकाचे सगळे नगरसेवक इथं बसलेले साहेब. आज 8 पैकी 5 नगरपालिका आपल्या ताब्यात आहे साहेब. ताकदीनं मी सांगतो साहेब, आज 23 नगरसेवक पाथरीत आहे, 23 पैकी 19 नगरसेवक आपल्याकडे साहेब. मानवची परिस्थिती बी तशी आहे, पूर्णाची परिस्थिती बी तशी आहे, पालमची परिस्थिती तशी आहे, जिंतूरची परिस्थिती तशी आहे. मी तुम्हाला गवाही देतो साहेब, आनंद भरोसे साहेबांना बी 93,000 मतदान घेतला साहेब परभणी विधानसभामधून. आज महेश भट साहेबासारखे ताकदवान लोक, आनंद भरोसे साहेबासोबत ताकदवान लोक आमच्या पक्षात आलेले साहेब. आम्ही एक मूठ बांधून जिल्ह्यामध्ये आनंद भरोसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महापालिका निवडणूक जिंकून आणू साहेब. त्यांनी बी खूप कमी मतांना ते पडले. आज माझ्यावर जे अन्याय झाला साहेब, हे मतदारसंघात लाडकी बहीण योजनाचे 1,35,000 फॉर्म मी भरले, 200 सेंटर मी उभा केले साहेब. वेगळ्या माध्यमातून या मतदारसंघात मी काम केलं साहेब. मला उमेदवारी भेटली नाही, माझ्यावर अन्याय झाला साहेब, काय हरकत नाही. एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. आज जे एकनाथ शिंदे साहेबांना निधी दिलेला आहे साहेब कार्यकर्त्याला, ते निधीमध्ये खोडा घालायचं काम हे लोक करायले. प्रत्येक जागेवर पत्र द्यायले, कशासाठी? शिवसेना संपायसाठी हे काम हे जिल्ह्यात हे लोक करायले साहेब.
हे कशामुळे करायले? आज शिवसेना जे पद्धतीत आनंद भरोसे साहेबांना परभणीत बांधली ते मी पाथरी मतदारसंघात बांधली. आम्ही जे पद्धतीत काम करायलो साहेब, शिवसेना वाढण्यासाठी काम करायलो, शिवसेनासाठी रोखण्यासाठी हे लोक काम करायले. आमचे मानोदचे नगरसेवकाचं अनेक वर्षापासून सर तुमच्याकडे काम चेंजिंगसाठी पत्र पडलेलं आहे. जे निधी एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे, तुम्ही ते लवकरच आम्हाला ते काम चेंज करून ते लवकरच आम्हाला ते निधी रिलीज करून द्या साहेब. कामून पुढी नगरपालिका आहे, पाथरी नगरपालिका, मानोद नगरपालिका, पूर्णा नगरपालिका, हे सगळे आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली निवडून आणायचे साहेब. मराठवाड्यामधून तुमच्याकडून फार अपेक्षा आहे साहेब. आणि तुम्ही साहेब जे पद्धती शिवसेनाची बाजू मांडते, जे पक्षाचा ते संघटनासाठी तुम्ही वेळ देते साहेब. तुम्ही पहिले मंत्री आहे साहेब की बाळासाहेब भवन मध्ये येऊन बसून लोकांचे काम करते, गोरगरिबाला न्याय द्यायचं काम तुम्ही करते साहेब. अनेक लोकांना तुम्हाला अपेक्षा आहे. आमच्या सगळ्या नगरसेवकाची अपेक्षा होती साहेब. आज जिल्ह्याचे साहेब 80 नगरसेवक आपल्याकडे, जिल्ह्यामध्ये 80 नगरसेवक आणि ताकदीचे जिल्हा परिषद सदस्य, जसा आज सर्जेराव काका असू द्या, पप्पू भैया असू द्या, ताकदीचे जिल्हा परिषद सदस्य, महेश पड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब, असे ताकदीचे लोक आपल्या पक्षात आलेले साहेब. कारखान्याचे चेअरमॅन नाना चिंचाने साहेबासारखे, जिजासारखे, देशमुख साहेबासारखे सगळे लोक आपल्या पक्षात आलेले साहेब. आणि आपल्याकडून फार अपेक्षा आहे. 100% आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडून आणू, नगरपालिका निवडून आणू आणि तुमचा पाठबळ, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि जे बी आम्हाला त्रास व्हायला इथं संघटनामध्ये काम करण्यासाठी, आम्हाला शिवसेना संपवण्यासाठी जे आमच्यावर पहिले अन्याय झाला साहेब, आमची उमेदवारी कापली, 1 वर्षात जे निवडून आलेले आमदार साहेब त्यांनी कुठेही काम नाही केलं. मी 5000 रुग्णाचे ऑपरेशन केले साहेब, 104 शिव रस्ते बांधले, शेतकऱ्यासाठी अनेक काम मी रोडवर रस्त्यावर उभा राहून 24 तास करतो साहेब. आरोग्याच्या माध्यमातून इतका माझा काम आहे की मी इथून पेशंट मुंबईला नेतो. अजून मी माझे 104 पेशंट मुंबईला गेलेले साहेब. सगळं काम तुमच्या आशीर्वादाना, एकनाथ शिंदे साहेबाचा आशीर्वाद तो आहेच, श्रीकांत शिंदे साहेबाचा आशीर्वाद तो आहेच, पण मराठवाड्याचे तुम्ही नेते 100% तुम्ही आम्हाला आशीर्वाद देतील आणि जितके बी आमचे प्रश्न आहे साहेब तुम्ही मार्गी लावून देतील. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो, आपण पाथरी शहरामधले किती लोक आहे? 20 लोकांना बोलून घ्या साहेब. 20च लोक आहे साहेब. तुम्हाला एक विनंती करतो, इथं 2000 घर अनेक वर्षापासून ते घराचे तीनदा मालकीखान्यामध्ये त्यांचे नाव नव्हते. तुमच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं त्यांचे घर आपण रेग्युलाइज केले. सीओ साहेब बी आलेले. सीओ साहेबाला विनंती, ते 20 लोकांना तुम्ही व्यासपीठावर येऊन साहेबाच्या हाताने पीटीआर देतील साहेब. त्यांना शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सय्यदजी, त्यासोबतच जंजाळ साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कारण मी या ठिकाणी उभा आहे. मी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मला परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी मी उमेदवार म्हणून होतो. आणि शिवसेनेची ताकद काय आहे ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. जवळपास 94,000 मतदान मला ह्या 8 दिवसामध्ये पडलेलं होतं. मग आता या ठिकाणी सांगायचं झालं, निवडणुकीचा आता मोसम सुरू झालेला आहे. लोकसभा संपली. लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला विकास कामं या ठिकाणी आणायचे होते, पण या ठिकाणी आता मला सांगायचं तर विधानसभेची निवडणूक झाली. आपल्याला दोन्ही ठिकाणी अपयश प्राप्त झाले, पण या ठिकाणी विकासाचे कामं आणि विकासाची गंगा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सईद भाईच्या माध्यमातून हे सातत्याने परभणीमध्ये चालू आहे. आज सांगितलं की जिकडे तिकडे जे बघितलं तर परभणीमध्ये असं वातावरण झालंय आणि जिल्ह्यामध्ये असं वातावरण झालंय साहेब की या ठिकाणी म्हणतायत की विकास कामं जर काय आणले तर पाथरीसारखे आणायला पाहिजेत. आज बघितलं तर कोणत्याही तालुक्यामध्ये जातो मी तर कोणी काय म्हणलं की नको बाबा, म्हणतात गब्बर येईल म्हणतात. आणि खरोखरच साहेब सईदभाईने 2-2.5 वर्षाच्या माध्यमातून एवढं कामं या ठिकाणी परभणी असताल, त्यासोबतच या ठिकाणची पाथरी असेल, सोनपेठ असेल, मानवत असेल आणि सेलू, त्या ठिकाणी सगळे पालम, गंगाखेड आणि सर्व तालुक्यांमध्ये त्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि विविध विकास कामे त्या ठिकाणी आणलेली आहेत. आता बरेच जण वेटिंगवर आहेत, पण वेटिंगवर असताना सईदभाई आता या ठिकाणी सगळ्या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी भगवा हा फडकणारच आहे. जिल्हा परिषद मध्ये सुद्धा या ठिकाणी भगवा फडकणारच आहे. जे काही सांगतो साहेब
की या ठिकाणची जी नेते मंडळीमध्ये ताकद आहे, पण खरी ताकद आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. आज या ठिकाणी झालं साहेब, 12 वाजल्यापासून बसलेले आहेत, पण 12 वाजल्यापासून या ठिकाणची खुर्ची सोडलेली नाही. जेवायला जा म्हणलं तरी कोणी जेवायला गेलं नाही. पण आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणचं जी शिवसेना आहे या ठिकाणचं सर्व ऐकण्यासाठी ही सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. निश्चित प्रमाणावर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ही आपली कार्यकर्त्याची निवडणूक आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेब असा माणूस आहे आणि अशी व्यक्ती आहे ती वाऱ्यावर कधी कार्यकर्त्याला सोडणारी नाहीये. म्हणून ही ताकदीनं आपल्याला ह्या जोमानं येणाऱ्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत. आणि निश्चित प्रमाणावर मला माहिती आहे की या ठिकाणच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या आपल्याच राहताल आणि शिवसेनेच्याच राहताल, हे एवढं सांगायला मला आनंद वाटतो. म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सर्व शुभेच्छा देतो आणि सईदभाई आपल्याला भावी आयुष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो. कारण शिरसाट साहेबाचाही हात मोकळा आहे, कारण मी त्यांच्या सानिध्यामध्येच वाढलेलो. कारण जिथं ज्या ठिकाणी काही दिशा नसेल तर त्या ठिकाणी संजय असतोच. आपण पाहिलं की संजयच्या माध्यमातून सर्व काही या धृष्टराष्ट्राला दिसलंय आणि असंच आपल्या माध्यमातून सुद्धा आमच्या परभणीची अवस्था एकनाथजी शिंदे साहेबांना दिसू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. ज्यांच्यामुळं आमच्या या आयुष्यात बदल घडला असे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही काम करतोय असे आमचे नेते एकनाथ साहेब शिंदे साहेब, व्यासपीठावरील माझ्यासोबत आलेले राजेंद्र जंजाळ जिल्हा प्रमुख, माजी महापौर विकासजी जैन, पटवर्धनजी आणि ज्यांनी गेल्या 3 तासापासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु 3 तासामध्ये माझी सुद्धा हालत ज्यांनी खराब केली तो सईद, आमचा आनंद आहे. बाकी व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत. भास्कर लंगोटे पण फार दिवसांतर मला दिसला. सईदचा मला असं अचानक फोन आला की भाऊ तुम्हाला एकदा पाथरीला यायचं. मी त्याला क्षणाचाही विलंब लावला नाही, त्याला सांगितलं की मी येतो. परभणीमध्ये मी पहिल्यांदा सईद आलेलो नाहीये. मला वाटतं 1990 साली जन्म झाला का नाही, 83. चांगला आहे, तरी वय आणखीन काही जास्त झालेलं नाहीये. माझा 61ला झालेला आहे. किती? 61ला. कुठे गेला तो एकनाथ शिंदे? वय आणखीन कमी. भाऊ मी तुझ्यापेक्षा सिनियर आहे. 64 मध्ये आहे मी, आणि तुला वाटत नसेल तो भाग वेगळा आहे. परंतु परभणी माझ्यासाठी नवीन नाहीये. आम्ही 85-86 पासून हा भास्कर लंगोटे बसलेला, त्यालाही माहिती की आम्ही परभणीला कसं यायचो, काय किती लोकांना खासदार केलंय. एक खासदार आजही मला माझे खासदार भेटतो, दुसराही खासदार भेटतो, या ठिकाणचा माझे आमदारही भेटतो. मग तो तुकाराम रेंगे असेल की भास्कर जाधव असेल की आणखीन बाकीचे इतर जण असतील. परभणीमध्ये एक ताकद आहे, फक्त ती ताकद कुणाला तरी समजली नाही, हे आमचं दुर्दैव आहे. परभणीच्या लोकांनी ठरवलं तर परभणीचं राजकारण बदलतं. लोकसभेची सीट आपली गेली नसती, हे मी तुम्हाला आजही ठामपणे सांगतो.
परंतु काय झालं माहित नाही, मला त्या राजकारणात जायचं नाही. परंतु सीट आमची हातची गेली. इथं जर धनुष्यबाण असता तर पराभव झालाच नसता, हे तेवढं सत्य आहे. सईदने मला सांगितलं की तुम्ही इकडे या भाऊ. एकनाथ शिंदे साहेबांनी काही पैसे या पाथरीला दिलेले. आता पैसे दिले, सईद इथं काम करतो आणि सईदने अपक्ष असून सुद्धा 58,000 मतदान घेतलं. अरे काही काही लोक तर असे आहेत की ज्यांना गावात कुत्रं विचारत नाही, परंतु नेता म्हणून वावरायची सवय. मी आल्यानंतर पाहिलं या सईदचं आहे काय भानगड म्हणून. आपण थोडंसं संजय नाव असल्यामुळे थोडंसं आपलं चौकस बुद्धीने पाहिलं. एकही ठिकाण त्याने सोडलं नाही, सगळ्या ठिकाणी घेऊन गेला त्याने. बराबर जोड जमवली आणि शेवटी जेव्हा चिडलो, अरे सईद मला जायचंय 5 वाजता, मला संभाजीनगरला कार्यक्रम आहे, तर शेवटी कुठे घेऊन गेला माहिती का? साईबाबा मंदिरामध्ये, श्रद्धा और शबुरी. या परभणी जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्यांचा कमी नाहीये, कार्यकर्त्याची कमी नाहीये. मी तुमच्या समोर आज मंत्री म्हणून उभा आहे. सईद आयुष्यामध्ये जे संघर्ष येतात त्याला लढायची हिंमत ठेवली पाहिजे. जेव्हा आम्ही उठाव केला, तुम्हाला माहिती, आमचा सुरतचा प्रवास, गुवाहाटीचा प्रवास, मजे. परंतु लोक असे म्हणायचे, यांनी बंडखोरी केली, आता यांचं काही खरं नाही. काय म्हणायचे, गद्दार, 50 ओके, एकदम ओके. आता ते बोके कुठे गेले तर आम्हालाच कळत नाही. अरे सईद 40 लोक गेलो होतो, त्याच्याबरोबर 10 अपक्ष होते. आज लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता या 24 तास काम करत होता. प्रत्येकाला माहिती, एकनाथ शिंदे साहेब रात्री 2 वाजता जा तो भेटतो. मला 3 तास झाले तर मी त्या सईदवर चिडायला लागलोय. त्याला सांगितलं की आता मला ताबडतोब गाडीत बसायचं, संभाजीनगरला जायचं. परंतु मुख्यमंत्री असलेला माणूस, या राज्याचा कारभार करणारा माणूस, त्यांनी रात्रीचे 2 जरी वाजले तर तुम्हाला भेटल्याशिवाय तो कधी झोपायला गेला नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीच होणार नाही. आम्ही काय येडे लोक आहेत का? आम्ही पण तर राजकारण करतो. मी 10 वर्ष नगरसेवक होतो, 3 वेळेला आमदार होतो, ही 4थी वेळ आहे माझी. कोणी असं इझिली जातं का? त्याच्यातल्या त्याच्यात माझं नाव संजय आहे. मला दूरचं दिसतं ना पहिलं कुठं काय आहे ते. म्हणून आम्ही विचार जो केला आणि जे निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या जनतेला शिंदे साहेबांनी 2.5 वर्षात काय दिलंय, तर लोक सांगतात भाऊ आता घ्यायचं काय राहिलं, हेच आम्हाला प्रश्न आहे. एक मुख्यमंत्री, तो लाडकी बहीण असेल, भाऊ असेल, वयोवृद्ध असेल, सगळ्यांसाठी प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून सईद चिंता करू नको. जेव्हा आम्ही गेलो ना गुवाहाटीला, जाऊन आलो, शपथविधी झाला, सगळ्याला वाटलं संजय शिरसाट, शिंदे साहेबाबरोबर सर्वात जवळचा माणूस कोण? संजय शिरसाट. पहिल्याच यादीमध्ये मुख्यमंत्री होईल, नाही झालो. विस्तारामध्ये होईल, करता 2.5 वर्ष गेले, नाही झालो. कधी तर कार्यकर्ता म्हणायचे, भाऊ लय वाईट झालं, तुम्ही मंत्री झालाच पाहिजे होते. तो असा आहे, तो तसा आहे. भाऊ तुम्ही मंत्री पाहिजे होते. पहिल्यांदा मला बरं वाटायचं की हा माणूस मला सहानुभूती दाखवतो. नंतर मला असं लक्षात आलं, अरे हा माणूस तर आपल्याला चिडवतोय. कोणी मग नंतर म्हणायला लागलं की शिरसाट साहेब तुम्ही एक गप्प बस, नाही झालं तर नाही झालं, नाही झालं तर नाही झालं. मला ती सवयच लागली, नाही झालं तर नाही. पुढच्या टायमाला लोकही म्हणायचे की पुढच्या टायमाला निवडून तर येतो का नाही माहित नाही, आणि पुढच्या टायमाला मंत्री होईल. एक आहे, राजकारणामध्ये संयम हा पाळला पाहिजे. राजकारणामध्ये तुम्ही राजकारण करत असताना संयम पाळला पाहिजे. ज्यांनी संयम सोडला त्यांची अवस्था पाहिली तुम्ही कशी झालेली. जे भाषण करायचे
जे बोलायचे, ज्यांच्याकडे 56 आमदार होते, ज्यांनी 96 जागा लढवल्यात, निवडून आले 20, त्यातल्या अर्ध्याच्या वर तर आताही आमच्या टच मध्ये आहेत. एकदा जर शिंदे साहेबांनी फक्त इशारा केला की पटकन इकडे येतील. ही अवस्था आहे त्यांची. सगळेजण तयार आहेत. आता राहायचं कोणालाच नाही. काँग्रेसची तर विचारूच नका. लोकसभेला तुम्हाला लोकांना, काही लोकांना जे काही भडकवलं, मुसलमानाला सांगितलं तुमको पाकिस्तान भेज देंगे, हे काही गेलं का पाकिस्तानचे इकडे यायला लागले तर आपण त्यांना हाकलायला लागलो. दलित समाजाला सांगितलं तुमचं संविधानच बदलणार आहे. बाबासाहेबांचं संविधान बदलतायत आणि मग लोक तर आपले येडेच आहेत. बाबासाहेबांचं नाव घेतलं तर अंगातच येतं आमच्या. अरे साले संविधान बदलायला चालले. अरे या देशामध्ये एकाची हिंमत नाही, एकाची ताकद नाही संविधान बदलायची. कोणी पंतप्रधान हो, कोणी राष्ट्रपती हो, पण सांगा कुणाला. इलेक्शनचा काळ होता, प्रत्येक जण म्हणायचे भाई हे बाबासाहेबांच्या विरोधातले लोक आहेत. मोदी म्हणलं की मुसलमान लोक म्हणायचे नाही नाही हमारा तुमसे दुश्मन ही नहीं, हमको मोदी के खिलाफ में वोट करना है. बरोबर आहे ना सईद? सईद ने किती जरी घसा ओरडा कोरडा केला तरी मध्ये सईद तेरे टाइम हम देख लेंगे लेकिन अभी हमको तो ये वोटिंग करना है. बरोबर है कि नहीं आजाद? किए कि नहीं तुमने हमारे खिलाफ वोट? मी स्पष्ट बोलतो, मला काही टेन्शन नसतं. आपण बोलायला कोणाच्या बापाला घाबरत नाही. इसलिए सवेरे का भोंगा बोलता ना, उसको जवाब सिर्फ संजय सिरसाट ही देता. अरे हम खिलाफ में नहीं है. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे घडणार नाही त्याच्या विरोधात चर्चा झाली. लोक गेले भावनेच्या भरामध्ये. विधानसभेला काय झालं? आता विधानसभेला अशी परिस्थिती आहे की त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवता येत नाही, एवढी त्याची बिकट अवस्था. पहिली अवस्था कशी होती? मुख्यमंत्री कोण बनणार? मग तो संजय राऊत येडा हळूच म्हणायचा उद्धव साहेबांचा चेहरा घेतल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही. काँग्रेसवाले म्हणायचे नाही आम्हाला पक्ष सृष्टीला विचारल्याशिवाय काही करता येणार नाही. राष्ट्रवादी म्हणायचे आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून ठरवू. म्हणजे एकात एक नाही, सर्वांनी मिळून एकमेकाला पाडायचा प्रयत्न केला. स्वतः साफ झाले. म्हणून राजकारणामध्ये त्यांना लोकांशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना पाहिजे होती ती सत्ता. आणि या सत्तेसाठी भांडणारे लोक आज कुठे गेलेत, कोणत्या स्थळाला गेलेत, हे सांगायचं कारण एवढंच आहे. सईद संजय शिरसाटकडून शिक. संयम ठेवला, मंत्री झालो. संयम ठेवला. आमच्याकडे कसं आहे, तुझ्या विरोधात काम करणारा माणूस पालकमंत्री झालो. 5 वर्ष जिल्ह्यातून मी हालत नाही, टेन्शन घेऊ नको. 2.5 साल के बाद देखेंगे. अरे आपण जिथं पाऊल ठेवतो ना तिथं कामच करतो, टेन्शन घेत नाही आपण. एवढ्या मोठ्या 40 वर्ष राजकारणामध्ये घातल्यानंतर सुद्धा निर्णय घेण्याची ताकद आमच्यात आहे की जाड की पत्ती. तुझ्या विरोधात काम करणारे कोण कोण आहेत मला माहिती आहे. तुझा निधी कसा थांबवायचा यासाठी काय प्रयत्न केले तुला नाही माहिती, मला माहिती आहे. कारण की तुला निधी द्यायचं काम माझ्याकडेच आहे. सईद का कमी हुशार माणूस आहे का? उगाच फिरवलं काय त्यांनी मला इकडे तिकडे? तुम्हाला काय वाटतं लय मोठे हार हे सगळे जेसीबी मधले फुलं टाकत होता तर काय त्याला काही कारण आहे का नाही? आहे का नाही? एखादा हार माणूस टाकायचा म्हणलं किती विचार करतो. एक क्रेनच्या वर मोठा हार लावलेला म्हणलं एका क्रेनला हार असेल, जिथं पाहतो तिथं क्रेनला हार दिसत होता. मी म्हणलं आता नाही म्हणता येणार नाही, ह्याला द्यावाच लागणार आहे. परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की तू लोकांसाठी केलं आणि ठामपणे सांगितले तिथं मी कुणाचे 100 रुपये खाल्ले नाही, याला सगळ्यात जास्त महत्व आहे. याला सर्वात जास्त महत्व आहे. अरे लोक निधी आणतात तर स्वतःचं भलं करण्यासाठी आणतात. 10-20% वाचले तर एवढ्या मोठ्या निधीचे किती % झाले, किती रुपये झाले, हे सगळं कॅल्क्युलेशन करतात.
मी मंत्री झालो, माझ्याकडे लोकांची रेग लागलेली. माझ्या ऑफिसमध्ये कधी येऊन पहा, मला बसायचं तर मला 4 लोकांना ढकलून जावं लागतं माझ्या खुर्चीपर्यंत. माझ्या ऑफिसला कधीतरी संभाजीनगरला या, तुम्हाला आतमध्ये माझ्याकडे येताना सगळ्याला लुटूनच यावं लागेल, एवढी गर्दी असते. त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकांना विश्वास आहे की हे लोक काम करणार आहेत. आपल्याकडे कधी चिठ्ठी लागत नाही जाईल, कधी आपल्याला कोणी फोन केला तर फोन आपल्याकडेच असतो, म्हणून फोन घ्यायला माणूस नसतो, आपण फोन घेतो. सर्वसामान्य माणसाला तळागाळातून उचलताना शिवसेना प्रमुखांनी हा विचार नव्हता केला. मी अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती, तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल, भाषण ऐकलं असेल, रिक्षा चालकापासून आमचा झालेला प्रवास, कामगार म्हणून झालेला प्रवास, आज या पदावर जेव्हा आलो त्या टायमाला या सर्व गोष्टीला सर्वात जर आशीर्वाद कोणाचा सर्वात मोठा मिळाला असेल तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मिळालेला आहे. आम्ही विसरत नाही, विसरणार नाही आयुष्यात. ज्यांनी आपल्याला उभं केलं त्या माणसाला विसरायचं कसं? परंतु तोच पक्ष जर दलालाकडे गेला आणि ते पैसे घेऊन जर तिकीट वाटायला लागले तर त्यांना जोड्याने मारलं पाहिजे, हे सुद्धा खरं आहे. ती शिवसेना प्रमुखाची शिकवण होती. म्हणून आज या परभणीमध्ये आल्यानंतर मला एक मनातला समाधान वाटलं की मंत्री म्हणून पहिला दौरा मी काही पुण्याचा केला, आमच्याकडच्या काही समाज हॉस्टेलचा केला, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा केला, आणि तिसरा दौरा आज मी परभणीचा करतो. परभणीचे जेही कामं असतील बिंदास राहा, तुझ्या या पाथरीचे कोणतेही काम असेल बिंदास राहा, तुला सर्व सहकार्य संजय शिरसाट निश्चित करेल. परंतु आमदार बनवायचं माझ्या हातात नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. नाही तर तू म्हणशील की शिरसाट साहेब म्हणले होते बरं का, ते काम एकनाथ शिंदे साहेबांचं. आणि त्या माणसाचा स्वभाव असा आहे, ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये जी गोष्ट ठरते तो ते मानतो, काम ते करतो. तू पाहिलं असेल लोकसभेमध्ये सुद्धा इतके खासदार निवडून आले, आम्ही म्हणलो साहेब त्या श्रीकांत शिंदेला करा हो मंत्री, त्याने नाही. प्रताप जाधवला मंत्री केलं परंतु स्वतःच्या मुलाला केलं नाही. दुसरीकडे पाहिलं तर बापही मंत्री, मुख्यमंत्री आणि पोरगाही मंत्री, हे सगळं पद्धत आमच्याकडे चालत नाही. म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं तर तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला म्हणतोय, त्या एकनाथ शिंदेने म्हणत मी साहेब म्हणतोय, चिंता करू नका. जिल्हा परिषद मध्ये आता तुम्ही एवढं चांगलं बोलता, तुमच्या मुलाचं नाव श्रीकांत आहे, म्हणजे याचा अर्थ तुमचं योग चांगले आहेत, परंतु बाजूच्याला मॅनेज करा. राजकारणामध्ये कोण कुणाचं नसतं बाबा, आम्हाला अनुभव आहे. बाजूच्याला मॅनेज केल्याशिवाय तुमचं काही भलं नाही. म्हणून आतापासून सुरुवात करा. मुद्दाम त्यांच्या घरी जायचं आणि त्यांचा चहा प्यायचा, आपलं काय जातंय? रिलेशन डेव्हलप करा. अरे आम्ही असे खासदार केले होते, बापू कांबळे होता धाराशिवचा, हे सुरेश जाधव म्हणायचा 6 पत्राचं साहेब आपलं घर आहे. 12 पत्राचं का 6 पत्राचं? काय रे भास्कर, किती पत्राचं? 10 पत्राचं घर आहे. एक गिरणी होती पिठाची, आम्ही त्याला खासदार केलं. भास्कर जे आपला तुकाराम रेंगे पाटील, बिचाराला त्याला तोंडाला फक्त तूप लावा, फटाफट उलट्या करतो, त्याला ते सहन होत नाही. आजही त्याला ते रिॲक्शन होते, बरोबर आहे ना? त्याला बिचाराला आम्ही खासदार केलं, पण खासदार झाल्यानंतर ते त्यांच्या ह्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्याबद्दल आपण न बोललेलं बरं. आपल्या इकडे काका होते, ते कुठे आहेत मला माहित नाही, परंतु जो माणूस निष्ठा, जो माणूस लोकांसाठी काम करेल तो कधी मागे राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सहित तुझ्या आणि तुझ्या सर्व पदाधिकाऱ्याचं, सर्व सहकार्याचं, सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचं तुम्ही जे प्रेम दिलं. आता माझी सुद्धा बोलायची लिमिट संपलेली आहे. मला 3:45 वाजलेत. हार जास्त घेतले पण पोटाला हार चालत नाही, त्याला भूक लागते. तर आता तुम्हाला सुद्धा भूक लागलेली आहे याची जाणीव मला आहे. कार्यकर्ता कसा सांभाळावं हे आम्ही शिकलेलो आहे. जर तुम्हाला आणखीन अर्धा तास भाषण दिलं ना तर तुम्हीच बोटं मोडायला सुरुवात कराल का बाई आता भाषण कधी संपत होतं संपव. तिकडं पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेत. म्हणून तुमचं जास्त अंत न पाहता तुम्ही दिलेल्या या प्रेमाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश
इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा। दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA 44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी। मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए। हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं। रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके। इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है। आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2। अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में यह नजारा देख सकते हैं। गार्डन कितना शानदार बनाया गया, इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी। हवा के लिए 2 पेड़। हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं। मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है। साथ ही स्काईलाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA 44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है इफ्तेखार पार्क की, और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513